श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज आपण ठाण्यातील निलेश दादा या दादांचा अनुभव आपण ऐकणार आहोत. हे दादा स्वामी सेवेत नसतानाही त्यांच्या घरात अक्कलकोट वरून स्वामींच्या समाधी मठातून त्यांच्याकडे पादुका आले आहेत. त्यांचा हा अनुभव त्यांच्याच मुखातून आपण ऐकणार आहोत. चला तर मग आपण हा अनुभव ऐकून घेऊया. श्री स्वामी समर्थ दादा. हा, श्री स्वामी समर्थ. बोला बोला ताई, बोला. काय ते कुशामती तीर्थाबद्दल मी भरपूर ऐकले आणि त्याबद्दल म्हणजे नेमकं कुशामती तीर्थ काय आहे हे मलाही जास्ती माहिती नाही आहे त्यामध्ये. मग एका सेवेकरीचा मला कॉल आला की निलेश दादा आहेत आणि त्यांच्याकडे कुशामती तीर्थ वगैरे भेटतं आणि त्यांनी जे काय कुशामती तीर्थ देतात त्यामुळे बऱ्याच जणांना त्याचा फायदा झालाय असं म्हणजे मी ऐकले. मग त्या ताईंनी मला, ती निर्मला ताई म्हणून आहेत, मग त्या ताईंनी मला फोर्स केला की तुम्ही त्या दादांच्याकडनं कुशामती तीर्थाबद्दल जितकी माहिती मिळेल तितकी माहिती तुम्ही घ्या, जेणेकरून सर्वसामान्यापर्यंत आपलं ती माहिती पोहोचेल. श्री स्वामी समर्थ ऐकणाऱ्यांना पण आणि तुम्हाला पण. हा दादा. दादा पहिल्यांदा तुम्ही तुमचा परिचय द्याल का? हा, मी परिचय सांगतो ना. मी श्री निलेश यशवंत अनबोने. बर. मी कवी आहे. माझी 11 पुस्तकं प्रकाशित आहेत. बर. आणि मी पेशाने पत्रकार आहे. बर. शासन प्रशासन बातमीपत्र. भारताचे इन्व्हेस्टिगेशनसाठी 6 लोक आहेत, क्राईम इन्व्हेस्टिगेशन. बर. महाराष्ट्रातून मी क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस म्हणून एकटाच आहे. बापरे. मानवाधिकार अधिनियम म्हणजे ह्युमन राईट्सचं जे आहे त्या न्यूज चॅनल आहे आपलं. आणि भारत सरकार माहिती प्रसारण मंत्रालयाद्वारे मी नोंदणीकृत आहे. आमचं ताई भाग्य की तुमच्या बरोबर आमचं बोलणं होतं आणि तुम्ही आपल्या चॅनलला सगळं काही माहिती सांगणार आहे. कुठेतरी स्वामींची कृपा दादा. नाही, भाग्य असं नाही. स्वामींना नियोजन आणि संयोजन हे फक्त स्वामी आहेत. हो ना दादा. स्वामी म्हणजे काय, मीला स्वाधीन केलात तुम्ही. हो ना दादा. किंवा मीचा स्वा झाला की स्वामी भेटतात. हो ना. माझ्या आयुष्यात स्वामी खूप लेट आले. मी स्वामीचे चक्क भांडतो. बापरे. म्हणजे तुम्हाला कदाचित स्वामी भक्तांना ज्यांना मी नाव सांगतो, देऊळगावकर काका म्हणून होते. मी बॉम्बे फोर्ट्रेसला राहिला होतो वडाळ्याला, वसाहतीमध्ये. तिथे देऊळगावकर काका म्हणून आहेत, ते ध्यानधारणेला बसायचे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं. आणि तेव्हा नुकतीच माझी पुस्तकं प्रकाशित झाली होती. लोक मला निलेश अनबोने. तेव्हा तुम्ही स्वामी शाळेत नव्हता का? नाही. मी सांगतो ना तुम्हाला, हे कोण उघड्या बंब माणूस, कोण कशाला पूजा करायची या लोकांची, असं मी हे करायचो. पण त्या देऊळगावकर काकांनी मला सांगितलं की हे तुझ्या जीवनाचं अंतिम सत्य आहे स्वामी. आणि आता जो म्हणतोयस, मला लोक कवी म्हणून ओळखतात. काही कालांतराने तुझी ती ओळख पुसट होऊन जात आणि तुला स्वामी सेवक आणि स्वामी सेवेकरी म्हणूनच लोक ओळखतील. आज निलेश दादा म्हटलं की पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ असं जेव्हा येतो हॅलोच्या ऐवजी, तेव्हा असं वाटतं की मी माझ्या कुठल्या तरी कुटुंबातली माणसाशी बोलतोय. हो ना. ते श्री स्वामी समर्थ हा असा परिवार आहे की आपलंच आहे सगळं काही. आणि त्या निमित्ताने एक जप पण होऊन जातो. हो ना. आणि ते काय असतं येणारं अरिष्ट ते पण टळून जातं. नक्की असं आहे. त्या देऊळगावकर काकांनी मला सांगितलं की तू जीवनातल्या एका टप्प्यावर असं असशील की तिथे तुला स्वामी भेटतील आणि तुझं जीवन स्वामीमय होऊन जाईल. बापरे. आणि लोक तुला श्री स्वामी समर्थ सेवक म्हणून ओळखतील. आणि मी ज्या म्हणजे जे मोठे स्वामी भक्त आहेत त्यांना मी जेव्हा देऊळगावकर काकांचं नाव घेतो तेव्हा ते माझ्या पायाला हात लावतात. बोललो मी म्हणजे माझी लायकी नाही समोरच्या माणसाने माझ्या पायाला हात लावायची. हो ना. किती मोठं बोलत नाही. आणि जेव्हा देऊळगावकर काका म्हणजे त्यांनी बोलले त्यांच्या सोबतीत तुम्ही जर अर्धा तास घालवला तरी तुमच्या आयुष्याचं धन्य म्हणजे पुण्यवान आहात तुम्ही. मग बोललो मी तर 18 वर्ष घालवले त्यांच्या सहवासात. हो का. म्हणजे त्या दादांच्या बद्दल मी आता पहिल्यांदा मी तुमच्या तोंडून ऐकते की ते दादा म्हणून, म्हणजे मला इतकं नाही माहिती त्यातलं काय. नाही देऊळगावकर आता मी त्या ह्यांना शोधतोय, देऊळगावकर काकांना शोधतोय पण ते भेटत नाहीये. बापरे. हो का. आणि त्यांनी ते सांगितलेलं आहे की तुम्हाला शोधशील पण मी तुला सापडणार नाही, पण मी तुला स्वतःहून येत भेटायला. बोलो तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल.
अरे बापरे, किती भाग्यवान तुम्ही. दुसरी गोष्ट असाच अक्कलकोटवरून फोन यायचे बर की सगळे लोक येऊन जातात, तुम्हीच का नाही येत? स्वामी सेवेमध्ये मग कसं आला? म्हणजे तुम्ही तरी आता बोला की स्वामी सेवेमध्ये नाही आहे मी. नाही आणि अजूनही मला म्हणजे पुढे अजून स्वामींना अजून जायचंय शरण. बर अजून मी खूप लांब आहे. बर म्हणजे बोलतात ना, पांडुरंग जर असतील, पंढरीचे पांडुरंग ते जर असतील, मी शेवटच्या वारकरी पण नाहीये. मी अजून माझी सुरुवातच नाही झाली आहे, तरी स्वामींनी मला खूप दिलंय, भरभरून दिलंय. हा का? अचानक मध्ये लॉकडाऊन आलेला, तुम्हाला कल्पना असेलच. लॉकडाऊनच्या वेळेला एक अक्कलकोटला मोठी ही झालेली झाडाची वटवृक्षाची फांदी पडली. वटवृक्षाची फांदी पडली, त्या फांदीच्या 2 जोड पादुका झाल्या. म्हणजे फक्त जोड बनवले का? हा, त्या फांदीचे. आणि पूर्ण सुचिरभूत करून ते पूर्ण अमावस्या पौर्णिमा सगळं बघून केलं जातं. ते झालं. स्वामींच्या 2 जोड पादुका झाल्या. आणि मला अचानक अरुणदादांनी फोन केला की तुम्हाला स्वामी पादुका हव्यात का? आता कुठला कपाळकरंट असेल तो नाही म्हणून सांगेल? नाहीच ना. हा ना. जगातली सगळी श्रीमंती एका साईडला आणि स्वामी पादुका एका साईडला, असं ते स्वामींचं हे आहे. हा ना. हो नक्की. मग मला जाणं शक्य नव्हतं. स्वामींनी त्यांचा दूत पाठवला काय माहिती. एक मोठे अधिकारी, गव्हर्नमेंटचे मोठे अधिकारी त्यावेळेला अक्कलकोटला गेलेले, आणि त्यांनी अचानक मला फोन केला. माझ्या काही लक्षातच नव्हतं की कोण काय बोलतंय. मला सांगितलं, दादा श्री स्वामी समर्थ. बोलो, हा श्री स्वामी समर्थ. दादा मी अक्कलकोटला आहे, का आणायचंय का? माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला की स्वामींना भक्तांची काळजी किती असते. हो ना. मग मी सांगितलं, माझं एक काम करा, स्वामी पादुकांचे जे 2 जोड झालेले आहेत ते जर घेऊन आलास तर खूप हे होईल. म्हणजे माझं खूप मोठा, म्हणजे माझ्यावर उपकार केल्यासारखे होतील. म्हणजे नाही दादा, उपकाराची भाषा करू नका. माझं भाग्य की मी ते घेऊन येईन. म्हणजे तेव्हा तुम्ही स्वामी सेवेमध्ये नव्हता? नाही. आणि मग ते जेव्हा आले पादुका, एक जोड डोंबिवलीला गेला आणि एक जोड माझ्याकडे आला. आणि त्या दिवसापासून माझ्या जीवनात खूप मोठा आमूलाग्र बदल झाला. खूप मोठा. कारण मला प्रत्येक जण सांगतं, मला आत्ताच मग जेव्हा मी स्टेशनवरून येतो तेव्हा जोडला जातो हात, दादा श्री स्वामी समर्थ. तेव्हा म्हणजे आपण जो प्रवास करतो तो ताण आणि तण सगळं निघून जातं. हो ना. सगळं निघून जातं. ही स्वामी आणखीन काय आहे स्वामी. हो ना. म्हणजे किती तुमचं भाग्य, तुम्ही स्वामी सेवेत नसताना पण स्वामी तुमच्या घरी आले. आणि पुण्याई. आणि स्वामींचं जेव्हा आम्ही पादुका स्थापन केल्या, स्वामींना जे आपण खातो तो नैवेद्य, म्हणजे सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं दिलं जातं स्वामींना. म्हणजे स्वामी आमच्या कुटुंबाचे मालक आहेत, आमच्या नशिबाचे मालक आहेत, आणि त्याच्यानंतर आम्ही, असं सुरुवात झालं. किती तुम्ही म्हणजे बोलताना पण तुमचे प्रत्येक शब्द स्वामीमय वाटतात ऐकणाऱ्यांना पण. कारण आणि आहे त्यांच्यामुळे श्वास आहे, त्यांच्यामुळे विश्वास आहे, अजून काय आहे ना. हो ना. हा नक्कीच दादा. आपण फक्त श्वासांचा भार घेऊन चाललोय. हो. ते भार सांभाळणारे स्वामी आहेत. नक्कीच. ह्या पुढील अनुभव आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत, कारण एकाच भागामध्ये आपण घेतला की व्हिडिओ खूप मोठं होऊन जाईल. त्यामुळे ह्या दादांचा पुढील अनुभव आपण पुढील भागामध्ये नक्की पाहूया. हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.